उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन मेळाव्यातून बोलताना मंत्री नितेश राणे यांच्यावर घणाघाती टीका केली। त्यावर आता नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय। उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या मुलाचा आवाज पाहावा, त्यांचा बाप सिल्वर ओकवर बसतो अशा शब्दात नितेश राणे यांनी ठाकरेंच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला। ठाकरेंचा राजकीय लवजिहाद झालाय। उबाठाचा वर्धापन दिन इस्लामाबादमध्ये साजरा व्हायला पाहिजे असा खोचक टोला देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलेला आहे। तो एक बेडूक ओरडतोच आहे, त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे। अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा। डोळे कोणासारखे माहिती नाहीत। तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस। मी कोणावरती बोलतोयस? त्यांना कळू दे पहिलं नक्की, एक कोणतरी बाप ठरवा। याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय। स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना, त्यांना बाकी सगळे असेच दिसणार, पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार। स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही। म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका, पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा। आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय, दिशा साल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून नितेश राणे खटकणार आहेत तुम्हाला। अहो, ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सिल्वर ओकला बसतो की 10 जनपदला, तरी दुसऱ्यांचे बाप मोजू नये। मग उबाटाचा हा जो काही वर्धापन दिवस आहे, हा खरं म्हटलं तर इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे। हे सगळे मुल्लांचे हे सगळे पाईक आहेत, ह्याचा मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध? तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामाबादमध्ये साजरा कर, कराचीमध्ये साजरा कर ना। तू तिकडचाच आहेत। आता राजकीय धर्मांतर झालेचं उत्तम उदाहरण, राजकीय लव जिहाद झाल्याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।